आता गजऱ्याच्या नावाखाली नव्या पद्धतीनं फसवणूक केली जात असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी एका भाविकानं साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागात लेखी तक्रार दाखल केल्यानं संबंधित गजरा विक्रेत्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। डोंबिवली ठाणे येथील भाविक जयेंद्र लाभशंकर मेहता हे पहाटे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते। काकड आरती सुरू असताना ते द्वारकामाई मंदिराकडे जाताना द्वारकामाई समोर एका गजरा विक्रेत्यानं त्यांना अडवले। माझ्याकडून मोगऱ्याच्या माळा घ्या, अजून कुणीही माळा घेतलेल्या नाहीत। द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान, मारुती मंदिर आणि साईबाबांच्या समाधी मंदिरात तुमची पहिलीच फुलमाळ जाईल असं सांगून भाविकाला भावनिकरित्या माळा घेण्याकरता प्रवृत्त केले। त्या विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मेहता यांनी त्याच्याकडून 2 ते 3 लहान आणि 3 ते 4 मोठ्या माळा घेतला। यावेळी त्याच्याजवळ पाकिट नसल्यानं त्यांनी पैसे विचारले असता विक्रेत्यानं 2000 रुपये झाल्याचे सांगितले। दर्शन करून परतल्यानंतर विक्रेत्यानं तब्बल 2000 रुपयांची मागणी केली। प्रत्यक्षात माळांची किंमत सुमारे 200 रुपये होती, मात्र 2000 रुपये मागितल्यानं आपली फसवणूक झाल्याचं मेहता यांच्या लक्षात आलं। विक्रेत्यानं 14 ते 15 वेळा फोन करून पैशासाठी त्रास दिल्याची लेखी तक्रार मेहता यांनी थेट साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागात केली। द्वारकामाई परिसरात गजरा विक्री करणाऱ्या संजय देशमुख याच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संस्थान, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये। शिर्डीत भाविकांची हार, फूल आणि प्रसादाच्या माध्यमातून होणारी लूट रोखण्यासाठी यापूर्वी विक्रेत्यांवर काही निर्बंध लावण्यात आले होते। तसेच दलालांवरही कारवाई केली होती। त्यामुळे काही प्रमाणात फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला होता। गजऱ्याच्या माध्यमातून ही नव्या प्रकारची फसवणूक समोर आली आहे। अशा लोकांमुळे शिर्डीचं नाव खराब होतंय। गजरा विक्रेत्यानं माझ्याकडून अवाजवी पैसे मागितल्यानं मला त्याचा मानसिक त्रास झाला। हा प्रकार मला सहन न झाल्यामुळे मी संस्थांच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केली आहे। भाविक आणि गजरा विक्रेता यांना समोरासमोर बसवून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। प्राथमिक चौकशीत भाविकाची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली। त्यानंतर संबंधित गजरा विक्रेत्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। संजय देशमुख असं विक्रेत्याचे नाव आहे। त्याच्या विरोधात मुंबई पोलीस कायदा कलम 112-117 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे।